लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा 2 हप्त्याचे पैसे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित शासनाने वितरित करावे म्हणजे रक्षाबंधनानिमित्त म्हणजे 15 ऑगस्टलाच, परंतु रक्षाबंधनाचा पण हप्ता हा 15 ऑगस्टच्या दिवशीच दोन्ही हप्ते एकत्रित वितरित करावे, कारण की अजून पण या निधीच्या संदर्भात किती महिन्याचा निधी द्यायचा या संदर्भात अजूनही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला नाही। त्यामुळे त्या बैठकीमध्ये जर तसा निर्णय झाला तर फार चांगलं होईल, कारण की बघा एक तर एकूण लाभ हा 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळेल आणि सोबत रक्षाबंधनाचं त्यांना एक प्रकारचं गिफ्टच ते मिळेल। कारण की बघा आपण पाहिलं आहे की जुलैचा हप्ता अजून पूर्णपणे आपल्याला येणं बाकी आहे आणि ऑगस्ट 28ला सर्वांना माहिती रक्षाबंधन आहे। तर ह्या दोन्ही निमित्ताने म्हणजे जो ऑगस्टचा महिना आहे म्हणजे हा महिना, कारण आज तर पाहिलं तर 4 ऑगस्ट आहे, 4 ऑगस्ट आहे, आता काही आणखी 4-5 दिवसाच्या आतच मंत्रिमंडळाची बैठक पण होईल आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर असा निर्णय घेतला तर फारच छान। सोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा लाडक्या बहिणींचं मानधन वाढण्याच्या संदर्भात शासनाने माझ्या मते थोडाफार का होईना पण पुढाकार घ्यायला पाहिजे। 300 रुपयांनी का होईना पण लाडकी बहीण योजनेचं मानधन हे नक्की वाढवायला पाहिजे, याच्यावर पुनर्विचार करायला पाहिजे। आणि जर समजा हे होत नसेल तर किमान लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्तचे गिफ्ट म्हणून 2 हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे। आता हे होईल का नाही या संदर्भात आता सध्या स्पष्ट जे कोणत्याही प्रकारचं चित्र क्लिअर झालेलं नाही, पण मात्र वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पण ही अपडेट येत आहे की दोन्ही हप्ते रक्षाबंधनानिमित्त मिळू शकतात वगैरे वगैरे, पण मला तसं शक्यता सध्या तरी वाटत नाही। पण मी अपेक्षा याच्याकडनं करतो आहे की सध्या जी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे पुढच्या 4-5 दिवसामध्ये, तर त्यामध्ये जर 2 हप्ते एकत्रित देण्याचा जर निर्णय घेतला तर मग एकूण 3000 रुपये भेटू शकतील। पण अशा प्रकारे 3000 रुपये याच्या अगोदर दिले होते का रक्षाबंधनानिमित्त, तर दिले होते, आता त्याला फार काळ होऊन गेला, पण मात्र 2 वर्ष झालं अजूनही, आणि त्याच्यानंतर पण आता मागच्या मार्च-एप्रिलचा पण हप्ता एकत्रित आला होता, पण त्याला वेगळं कारण होतं कारण ते पेंडिंग पडला होता लाभ। पण मात्र याचप्रमाणे ऑगस्टचा महिना पण भरत येईल ऑगस्ट महिन्याच्या 28 तारखेला, तर त्या महिन्याचं औचित्य साधून जर का सरकारने लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा जर का एकत्रित जर का मानधन वितरित केलं तर माझ्यामध्ये फार फायदा होईल। आता सध्या आज आहे बघा 4 तारीख, आज आहे मंगळवार, आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर GRच्या संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही, पण माझ्यामध्ये या आठवड्यामध्ये नक्कीच काहीतरी आपल्याला अपडेट येईल GRच्या संदर्भात। आणि तुम्हाला मी सांगितलं की मॅक्झिमम GR हा 13 तारखेपर्यंत जाईल, पण याच हप्त्यामध्ये GR येण्याची शक्यता ही अधिक आहे, ही बाब मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो। तरी देखील शासनाने जे आहे बघा लाडक्या बहिणीचं जे रक्षाबंधनाच्या निमित्त मानधन वाढवण्याचा थोडा तरी जरा पुढाकार घ्यावा, किंवा लाडक्या बहिणीला तुर्तास जर समजा 1-2-3 महिन्यामध्ये जर मानधन वाढ करणं शक्य नसेल तर किमान लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित देण्याचा प्रयत्न करावा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, कोणत्याही प्रकारची जर अपडेट आली मध्येच तर नक्की तुम्हाला देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, धन्यवाद।